इतका छान डाएट प्लॅन आहे की एका महिन्यामध्ये 13 किलो वजन 2 महिन्यामध्ये 13 किलो वजन कमी झालेलं आहे। आणि हा डाएट प्लॅन तुम्हाला याच्यासाठी शेअर करते की खूप लेडीजचे मला कमेंट येतात किंवा खूप जणांना असं वाटतं की आम्ही सगळं करून बघितलं, आमचं वेट कमी होत नाही, आम्ही डाएट घेऊन बघितलं, आम्ही एक्सरसाइज करून बघितलं, पण असं नसतं। तुम्हाला एका महिन्यात, 2 महिन्यात, 3 महिन्यात, 4 महिन्यातच सगळं जर तुम्ही म्हणाल 20-25 किलो कमी होणार तर असं नसतं। पण जर अशा सोप्या पद्धतीने पण तुम्ही डाएट केलेला आहे ना तर तुम्हाला नक्कीच रिझल्ट भेटेल। हा व्हिडिओ मी नक्की याच्यासाठी घेऊन आले ना की तुमची होपच खचून गेलेली आहे, तुम्हाला आता वाटतच नाही की तुमचं वजन कमी होणार। तर हा व्हिडिओ बघून तुम्ही नक्कीच उत्साह परत तुमच्यामध्ये आणणार आणि तुम्ही परत वेट लॉसच्या जर्नीमध्ये वेट लॉस जर्नी स्टार्ट कराल। इतका सोपा डाएट प्लॅन आहे, सगळ्या गोष्टी आहेत। तुम्हाला अर्चनाताई स्वतः सांगतील की त्यांचं वेट किती कमी झालं, किती दिवसात झालं। तर त्यांची एक क्लिप छोटीशी बघूया, नंतर मी तुम्हाला पूर्ण डाएट प्लॅन सांगते। नमस्कार, मी अर्चना शिंदे, राहणार चाळीसगाव दैवत। मी गीता मॅम यांच्याकडे योगा क्लास हा 2 महिन्यापासून जॉईन केला आहे आणि त्याचा मला खूपच छान रिझल्ट मिळाला आहे। गीता मॅम यांच्याकडे योगा क्लास लावल्यामुळे माझे वजन जवळजवळ 13 किलो कमी झाले आहे। त्यामुळे आम्हाला खूपच आनंद होतो आहे। गीता मॅम हे खूपच छान योगा क्लास करून घेतात आणि आता ते खूपच छान डाएट प्लॅन आम्हाला देतात। त्यांचा डाएट प्लॅन काय आहे ते तुम्हाला आता ते सविस्तर सांगणार आहेत। धन्यवाद। तर हॅलो, नमस्कार। पहिले तुमचं स्वागत करते मी आजच्या एका छानशा व्हिडिओमध्ये, डाएट प्लॅनच्या व्हिडिओमध्ये। जर तुम्हाला पण अशाच पद्धतीने वजन कमी करायचं असेल ना, जसं अर्चनाताईंनी केलं, तर हा व्हिडिओ फक्त आणि फक्त तुमच्यासाठीच आहे। तर काय करायचंय, पटकन मी व्हिडिओला सुरुवात करते, जास्त वेळ न घालवता। तर अर्चनाताईंनी 2 महिन्यामध्ये 13 किलो वजन कसं कमी केलं ते सकाळपासून ते संध्याकाळचं रुटीन मी तुम्हाला कंटिन्युअसली सांगणार आहे। व्हिडिओ न स्किप करता बघा। छोटीशी जरी स्किप व्हिडिओमधून काहीतरी मिस झालं की मग तुम्हाला रिझल्टही भेटणार नाही तसा, किंवा काहीतरी नुकसान होऊन बसतं बॉडीला। एक छोटंसं बघा, थोडंसं जर पूर्ण सविस्तर ऐकलं तर माहितीच भेटते, काही नुकसान होत नाहीये। एवढा पण वेळ आपल्याकडे की माझा वेळ नाही आता पट स्किप करत करत बघायचं, असं केल्यापेक्षा तुम्ही निवांत बसा आणि थोडासा व्हिडिओ पूर्ण वॉच करूनच घ्या, तेव्हाच तुम्हाला समजेल की काय खाल्लेलं आहे सकाळपासून आणि संध्याकाळपर्यंत एवढा चांगला रिझल्ट। ते देखील मी तुम्हाला सांगते, त्यांचं वय आज 48 इयर्सच्या आहेत त्या, म्हणजे 48 वर्षाच्या आहेत। 50 आता त्यांना 1-2 वर्षामध्ये 50 वर्षाच्या आता पूर्ण होतील। आणि खरं म्हणून आपल्या लेडीजला आहे ना 40ची नंतर त्यांचा मेटाबॉलिझम स्लो होत जातो, तर त्याच्यामुळे आपल्याला रिझल्ट खूप कमी भेटतो। पण त्यांना तसं नाहीये, त्यांनी चांगला रिझल्ट घेतलाय, कारण की त्यांनी पूर्ण डाएट प्लॅन मी ज्या गोष्टी त्यांना सांगितलेल्या सगळ्यांना सांगत असते, त्यांनी एक एक गोष्ट नोट केली आणि सगळ्या गोष्टी फॉलो केल्या। तर तुम्ही देखील ह्या करू शकता आणि फास्ट वजन कमी करू शकता। तर काय केलं त्यांनी, सकाळी उठल्याबरोबर मी त्यांना पहिल्या महिन्यामध्ये हळदीचं पाणी दिलं होतं। तुम्ही गरम पाण्यामध्ये अर्धा टेबलस्पून हळद घाला, ती प्या 1 ग्लास भरून। तर त्यांनी ते केलं 1 महिनाभर। आणि हे कधी केलं, सकाळी उठल्याबरोबर खाली पोटाने, जेव्हा वॉशरूमला वगैरे जाऊन आल्यानंतर त्या पारुशा तोंडाने त्यांनी ते हळदीचं पाणी घेतलेलं आहे। आणि त्यांनी माझ्यासोबत, माझे योगा क्लासेस आहेत, तर त्यांनी 1.5 तासाचं वर्कआउट केलेलं आहे। कधी कंटाळा आला असेल, कधी सकाळी नाही केलं तर संध्याकाळी केलंय, पण मोस्टली सकाळी ज्यांनी जॉईन केलेलं आहे। आता 1.5 तास तुमच्याकडनं नाही होते, तुम्ही क्लास नाही जॉईन करत आहात किंवा तुमच्याकडनं होत नाही, तुम्ही एक वॉकिंग वगैरे करून येऊ शकता, जस्ट घरामध्ये 20-25 मिनिटं वर्कआउट करू शकता, ठीक आहे। पण तुम्हाला क्लास जॉईन करत असेल तर तुम्ही दिलेल्या नंबरवरती कॉल पण करू शकता, असं काही नाही। तर आता इथे त्यांनी सकाळी जेव्हा हळदीचं पाणी पिलं, त्याच्यानंतर एक्सरसाइज केल्या, त्याच्यानंतर त्यांनी एक्सरसाइज झाल्याच्या नंतर कोणती ड्रिंक घेतली, त्यांनी अर्धा टेबलस्पून, म्हणजे एक टेबलस्पून पूर्ण भरत होता त्यांचा, जस्ट थोडासा ओवा घ्यायचा, थोडंसं जिरं घ्यायचं, थोडीशी बडीशोप घ्यायचं, असं मिक्स करून ते 1 ग्लास पाणी बॉईल करायच्या, 1 ते 1.5 ग्लास, आणि ते सगळ्या 3ही वस्तू आहेत ना त्याच्यामध्ये घालायच्या। एक्सरसाइज झाल्याच्या नंतर त्यांनी परत ती ड्रिंक घेतलेली आहे। त्या बोलायच्या की तुम्ही सांगितलेल्या पद्धतीने, जे सकाळी तुम्ही ती हळदीचं पाणी सांगितलं होतं ते पण घेतलं, एक्सरसाइज झाल्याच्या नंतर त्यांनी परत ही ड्रिंक घेतली। त्यांचा मेटाबॉलिझम स्लो होता, तर आपण काय करतो ना, मेटाबॉलिझम फास्ट होण्यासाठी वेगवेगळ्या ड्रिंक घ्यायच्या असतात, तर त्यांनी तेच केलं। तर सर्वप्रथम तुम्ही ही गोष्ट पहिले नोट करून ठेवा की त्यांनी ड्रिंक जास्त घेतल्या, गरम पाण्याची हॅबिट जास्त ठेवली, त्यांनी वेगवेगळ्या पद्धतीच्या ड्रिंक जास्त घेतल्या, ज्या मी त्यांना सजेस्ट केल्या, सगळं तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगेलच। पण सकाळच्या 2 ड्रिंक त्यांनी घेतलेल्या आहेत, काहीच नाही खाल्लं। मग त्या जॉब पण करतात, अंगणवाडीच्या त्या टीचर पण आहेत,
तर त्यांना 9 वाजता अंगणवाडीमध्ये जावं लागायचं. तर त्याच्या अगोदर त्यांनी काय खाल्लेलं आहे, कधी त्यांना वेळ असतात त्या बेसन चिला घेत होत्या, कधी वेळ नसतात त्यांनी एखादा ॲपल खाल्लेलं आहे किंवा मोसंबी, जे पण त्यांच्या घरामध्ये असेल, किंवा कधी काकडी गाजर असं खाऊन त्या गेलेल्या आहेत. जस्ट नाश्ता त्यांचा तो असायचा. कधी बेसन चिला, कधी त्यांनी चणे बॉईल केलेले असतील, कधी त्यांनी वटाणे बॉईल केलेले असतील, ते त्यांनी थोडंसं असं चटकपटक असं बनवून मस्त खाल्लेलं आहे. आणि त्याच्यानंतर त्या आपल्या अंगणवाडीमध्ये गेल्या. ठीक आहे. त्याच्यानंतर त्या 12 वाजता ॲटलिस्ट 2 वाजता त्या घरी यायच्या. तर त्या मला बोलायच्या की, म्हणजे मी त्यांना सांगितलेलंच होतं की तुम्ही दुपारच्या जेवणामध्ये चपाती भाजी जरी घेत असाल ना, भात जरी घेत असाल ना, त्याची क्वांटिटी कमी ठेवायची, भाजी आणि डाळची प्रमाण जास्त ठेवायचं. तर त्यांनी तेच केलं. पण त्यांनी अगोदर 1 प्लेट सलाड हे आवश्यक घेतलेलं. 1 ग्लास ताक त्या डेली अजून पण घेतात. दुपारच्या जेवणामध्ये त्यांनी जिरं टाकून 1 ग्लास ताक नेहमी घेतलेलं आहे आणि आताही घेतात. तर हे तुम्हाला पण घ्यायचं. याच्याने काय होतं, आपण जे पण काय खातोय ना आता दुपारी, भाजी भाकर चपाती जे पण घेतोय ना, तर ते आपल्याला ताक आपल्याला डायजेस्ट होण्यासाठी आपल्याला त्याची मदत भेटते. आणि त्यांनी अजून कोणत्या काय गोष्टी घेतलेल्या आहेत ना, ते पण मी तुम्हाला सांगणारच आहे. तर इथे त्यांनी दुपारचं जेवण असं प्रॉपर केलं. मग त्या 4 वाजता परत क्लास जॉईन करायच्या. कधी नाही केला तरी मग त्यांचं रुटीन असायचं, जस्ट त्यांचं काय कपड्यांचं साड्यांचं बिझनेस आहे ते करायच्या वगैरे, जे रुटीन होतं ते. मग संध्याकाळी आमचा क्लास वगैरे असला की मग 6 वाजेपर्यंत त्या क्लास, म्हणजे 5:30 पर्यंत क्लास असतो. तर अर्धा 1 तास पाऊण तास त्या काहीच खायच्या नाही. त्याच्यानंतर त्यांनी सकाळी चहा नव्हता घेतला ना, तर त्यांनी संध्याकाळी चहा घ्यायच्या. ते पण केव्हा, जस्ट त्यांनी. आणि हां, संध्याकाळचं ते जेवण आणि म्हणजे नाश्ता वगैरे जे पण काय करत होत्या ना, त्याच्या अगोदर त्यांनी चहा घेतला. तर चहा कसा घेतला, त्यांनी गुळाचा चहा घेतला, ब्लॅक चहा. पहिल्या महिन्यामध्ये त्या रात्री झोपायला जाताना दूध घेत होत्या, पण मी त्यांना ते स्किप करायला सांगितलं. दुधामध्ये जास्त फॅट असतात म्हटलं, ते घेऊ नका. तर त्यांनी ते स्किप केलं होतं. मग त्याच्यानंतर त्या हे काळा चहा त्या 6, 6:30, 6:15 वाजता घेत होत्या. गुळाचा चहा, त्याच्यामध्ये ते काळी मिरी घालत होत्या, गवती चहा टाकत होत्या आणि मस्त अद्रक वगैरे कुटून, विलायची वगैरे कुटून असा मस्त तो चहा बनवत होत्या. आणि तो 1 कप भरून चहा त्या घेत होत्या. संध्याकाळी त्यांनी चहा घेतलेला आहे, सकाळी त्यांनी स्किप केलेला आहे. तर त्याच्यानंतर त्यांनी संध्याकाळी जेवणामध्ये काय घेतलेले, तर त्यांनी जास्त करून दुधी भोपळ्याचे पदार्थ त्यांनी मला काल सांगितले. धपाटे वगैरे करतात, पराठे करायच्या त्या दुधी भोपळ्याचे, मस्त भाजी वगैरे, पीठ घालायचे त्याच्यामध्ये, बेसन पीठ घालायच्या, ते मुगाचं पीठ बनवून घेतलं होतं त्यांनी, ते घालायच्या, दुधी भोपळा किसून घ्यायच्या, ते पाणी फेकून न देता त्या पाण्यासोबत त्यांनी मस्त ते सगळं पीठ, त्याच्यामध्ये ओवा घालायच्या, हिरवी मिरची घालायच्या, असं मस्त त्यांनी धपाटे बनवायच्या, पराठे बनवायच्या वेगवेगळ्या पद्धतीने, भाज्या मस्त घालायच्या त्याच्यामध्ये आणि ते तव्यावरती स्प्रेड करून मस्त त्या बोलायच्या की छान लागतं पण, आणि पोट पण भरायचं माझं त्याच्याने. तर 6:30, 7 वाजेपर्यंत ते फिनिश करायच्या. कधी ते जास्त त्यांनी फोकस केला की दुधी भोपळ्यावरती, त्यांनी दुधी भोपळ्याचे जास्त पदार्थ घेतले. कधी दुधी भोपळा नाही खाल्ला तर त्या दिवशी त्यांनी मुगाचं वरण किंवा काळे चणे किंवा मटकी असे काही ना काही पदार्थ खाल्ले. दुपारच्या जेवणामध्ये जर त्यांनी चपाती भात या गोष्टी खाल्ल्या असतील, भाकरीचा जास्त वापर केलेला आहे, ज्वारीच्या भाकरीचा त्यांनी, चपाती आणि भातापेक्षा दुपारच्या जेवणामध्ये. आणि संध्याकाळी त्या असंच जेवण करत होत्या, जास्त चपाती भात भाकर काहीच नव्हत्या घेत, बस संध्याकाळी त्यांनी असं जेवण केलं. आता रात्री झोपायला जायच्या ना त्या, तेव्हा त्यांनी 1 महिनाभर हळदीचं दूध घेतलं होतं 1 कप भरून. त्यांना जास्त क्रेविंग होत होती शांत झोप लागण्यासाठी. मी पण त्यांना सजेस्ट केलं होतं. मग दुसऱ्या महिन्यात मी त्यांना स्किप करायला सांगितलं होतं. तर 1 महिनाभर त्यांनी रात्री हळदीचं दूध घेतलं होतं. तर पहिल्या महिन्यात त्यांना 5 किलोचा रिझल्ट भेटला होता. असाच त्यांनी डाएट फॉलो केला दिवसभर. आता याच्यामध्ये त्यांनी अजून काय ॲड केलं, जस्ट त्यांना मी म्हणजे सगळ्यांना सांगायची, जसं त्यांनाही सांगायची की 3-3.5 लिटर पाणी आपल्या पोटामध्ये गेलं पाहिजे. तर त्यांनी एक ट्रिक वापरली होती आणि मीच त्यांना सांगितली होती की तुम्ही अशा बॉटली भरून ठेवा, एका लिटरच्या अशा 3 ते 4 बॉटली भरून ठेवा. ते पाणी तुम्हाला तेवढं संपवायचंच आहे दिवसभरात, असं टार्गेट ठेवा. तर त्यांनी तेच टार्गेट कंप्लीट केलं. तर अशा त्या बॉटली भरून ठेवायच्या. बिस्लरीच्या बॉटल असायच्या होत्या त्यांच्याकडे. तर त्या बोलल्या की अजून पण मॅम मी तसंच करते. तर म्हटलं ठीक आहे. तर त्यांनी अशा 4 बॉटली भरून ठेवायच्या आणि गरम पाणी त्या प्यायच्या ना. जस्ट त्यांनी सकाळी गरम पाणी केलं, त्याच बॉटलमधलं पाणी घेत होत्या. जस्ट त्यांनी दुपारी जेवण झालेलं आहे, त्यांनी त्याच्यानंतर त्यांनी कोमट पाणी पिलेलं आहे, तर त्याच बॉटलमधलं ते पाणी वापरत होत्या. म्हणजे त्यांनी टोटली 3.5 ते 4 लिटर पाणी दिवसातनं संपवलेलं आहे. कधी गरम कधी थंड. तर हे त्याच बॉटलीमधलं गरम केलेलं आहे आणि त्याच बॉटलीमधलं त्यांनी थंड पाणी घेतलेलं आहे. जस्ट त्यांनी 4 लिटर समथिंग 3.5 लिटर पाणी संपवलेलं आहे दिवसभराचं. त्यांचं वॉटर इंटेक छान झालं, त्यांचं डिटॉक्स झाली बॉडी, त्यांचं एक्स्ट्रा फॅट विरघळायला त्यांना खूप जास्त मदत झाली पाणी आणि ड्रिंकनी. मेटाबॉलिझम स्लो असला की आपण
पाण्याची हॅबिट, गरम पाण्याची हॅबिट आणि वेगवेगळ्या पद्धतीच्या ड्रिंक या घ्यायच्या असतात. त्यांनी ग्रीन टी झोपायला जाताय ना तेव्हा त्यांनी ग्रीन टी घेतली. दुसऱ्या महिन्यापासून त्यांनी काय चेंज केलं, जस्ट त्यांना मी सांगितलं होतं की दूध तुम्ही घ्यायचं नाही रात्रीचं, तर त्यांनी दूध स्किप केलं. मग रात्री त्या ग्रीन टी घेतात. तर अजून पण त्या झोपायला जातात ना तेव्हा रात्रीच्या त्या ग्रीन टी घेतात. जस्ट लिप्टनची ग्रीन टी आता मेडिकलमध्ये कुठेही पटकन अवेलेबल असतेच आपल्याला, असं काही नाही. तर त्यांनी रात्री झोपायला जातात तेव्हा ग्रीन टी घेतात. आणि जे पण आता सध्या रुटीन आहे ना, मी तुम्हाला याच्या अगोदर जो पण डाएट सांगितला ना त्यांचा सकाळपासूनचा संध्याकाळपर्यंत, तो आता सध्या पण त्यांचा तोच चालू आहे. पण हां, याच्यामध्ये अजून चेंज काय केलं की मी आता माझ्या स्टुडंटला वेगवेगळं चॅलेंज देत असते. जस्ट तुम्ही 3 दिवसाचं चॅलेंज घ्यायचं आहे. स्प्राउड्स घ्यायचे आहे तुम्हाला. एक दिवस तुम्हाला फक्त आणि फक्त गरम पाणीच प्यायचं आहे, किंवा एक दिवस तुम्हाला प्रॉपर जेवण घ्यायचं आहे. डाळ भात चपाती भात सगळं खायचं आहे. चीट डे करायचं आहे. ते सुद्धा त्यांनी केलेलं आहे. जे जे मी या गोष्टी त्यांना सांगितल्या त्या गोष्टी तुम्हालाही सांगत आहे. त्यांनी ज्या केल्या त्याच गोष्टी मी आज तुम्हाला सांगते. आणि याच पद्धतीने काहीच वेगळं केलं नाही, बाहेरचं प्रोडक्ट घेतलं नाही, काहीच वेगळं विकत आणून त्यांनी असं काही खाल्लेलं नाही. जस्ट त्यांनी कडधान्यावरती मुगाचं म्हणजे मूग, मटकी, काळे चणे आणि वटाणे या 4 गोष्टीवरती जास्त फोकस ठेवला. जस्ट सकाळी त्यांनी फ्रूट वगैरे काय असं घेतलं असेल, ॲपल वगैरे अर्धा वगैरे, तेव्हा त्या अंगणवाडीत गेल्या. त्याच्यानंतर त्यांनी दुपारचं प्रॉपर जेवण केलं. पण भाकर घेतली असेल तर अर्धीच, चपाती घेतली असेल तर अर्धीच, भात घेतला असेल तर अर्धी वाटीच, असं प्रमाण ठेवलं कार्ब्सचं. ठीक आहे, भाजीचं सॅलड आणि ताक ह्या गोष्टी जास्त घेतल्या, अजून पण घेत आहेत. इतका चांगला रिझल्ट भेटलेला आहे त्यांना. आश्चर्यजनक रिझल्ट त्यांचा याच्यासाठी आहे ना की त्यांचा मेटाबॉलिझम खूप स्लो होता. पहिल्या महिन्यात त्यांना असं, मला त्यांच्या बॉडीकडे बघून वाटलं होतं की त्यांना, वाटलंच नव्हतं मला की त्यांना एवढा चांगला रिझल्ट भेटेल. म्हणून मी त्यांना अशा ड्रिंक दिल्या होत्या की जस्ट तुम्ही सकाळी हळदीचं पाणी घ्या, जस्ट तुम्ही जिरा वॉटर, जिरा, अजवाईन आणि बडीशोपचं ड्रिंक बनवून ते घ्यायचं आहे. तुम्हाला ग्रीन टीचा वापर करायचा आहे. तुम्हाला मध्ये मध्ये गरम पाणी प्यायचं आहे, कारण की त्यांचा मेटाबॉलिझम स्लो असल्यामुळे त्यांना, मला असं वाटलं होतं की रिझल्ट लवकर भेटणार नाही. म्हणून मी त्यांना अशा ड्रिंक दिल्या होत्या. तर तुम्ही पण ह्या ड्रिंकवरती फोकस करायचा जर तुम्हाला चांगला रिझल्ट पाहिजे तर. गरम पाण्याची हॅबिट ठेवायची आहे. जेवण झाल्यावरती, नाश्ता झाल्यावरती, रात्रीचं जेवण झाल्यावरती, ह्या सगळ्या गोष्टी आपण जर फॉलो केल्या आणि छान पद्धतीने वर्कआउट त्यांनी केलं एवढ्या वयाने, त्यांना म्हणजे हेल्थ इश्यू पण होते त्यांचे. जस्ट त्यांना पाय दुखत होते, गुडघे दुखत होते, ॲसिडिटी होत होती. ह्या गोष्टी सगळ्या त्यांच्या एकदम कायमस्वरूपी त्यांच्या बंद झालेल्या आहेत. आणि आता त्यांना त्या कधी येणार नाही ह्याची गॅरंटी मी देते, कारण की त्यांनी एवढा छान योगा करतात ना आता की खूपच छान. आणि योगा केल्याने आपले हेल्थ इश्यू पहिले सॉल्व्ह होतात. इंच त्यांचे खूप जास्त झालेले आहेत. त्यांचं वजन समथिंग 71 होतं, 71 किलो होतं. आणि आता त्यांचं वजन 58-59 पर्यंत असतं. जस्ट सकाळी वेट केलं की 58 आहे आणि त्याच्यानंतर केलं तर 59 पर्यंत त्यांचं वेट जातं. जस्ट आमचं समथिंग पूर्ण इंच लॉस वगैरे 13 किलो आम्ही त्यांचं वेट पकडलेलं आहे. इतका चांगला रिझल्ट भेटला. जर तुम्हाला जर असंच रिझल्ट पाहिजे असेल ना, तुम्ही हा व्हिडिओ बघितला असेलच, मी काय काय गोष्टी त्यांना सांगितलेल्या आहेत, त्या गोष्टी तुम्ही नोट केलेल्याच आहेत. तर तुम्ही पण या गोष्टी नोट करून तुम्ही या गोष्टी स्वतःवरती ऑब्झर्व करून बघा. चांगला रिझल्ट भेटतो, खूप जास्त फायदा भेटतो. बॉडी आपली एकदम फॅट विरघळतो. फक्त काय करायचं आहे, तुम्हाला 2-3 गोष्टीवरती जास्त फोकस ठेवायचा. चांगली झोप घ्यायची रात्रीची, तुम्हाला पाण्याचं इंटेक जास्त ठेवायचं आहे बॉडीमध्ये, पाण्यासोबत तुम्हाला ड्रिंकचं इंटेक जास्त ठेवायचं आहे. आणि तुम्हाला वर्कआउट, एक्सरसाइज करण्यावरती जास्त फोकस ठेवायचा आहे. एक्सरसाइज केल्याने काय होतं, इंच लॉस चांगल्या पद्धतीने होतात आणि बॉडी फिट होते. जस्ट त्यांचे पाठीवरचे गोळे, कमरेवरचा फॅट पूर्ण गायब झालेला, एवढा त्यांचा इंच लॉस चांगल्या पद्धतीने झालेला आहे. तर त्याच्यासाठी तुम्हाला एक्सरसाइजवरती पण जास्त फोकस द्यावा लागेल. तर हा व्हिडिओ नक्कीच कामाचा आहे. तुम्हाला नक्कीच फायदा भेटेल ह्या व्हिडिओचा. जस्ट त्यांनाही झालेला आहे आणि तुम्हालाही होऊ शकतो. तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा. आवडला असेल तर यातला हा डाएट तुम्ही पण 1 महिनाभर करून बघा. 5-6 किलो तुमचं पण आरामात वजन कमी होऊ शकतं जर तुम्ही याच पद्धतीने केलं तर. चीट सारखं 2 दिवस केलं आणि 3ऱ्या-4थ्या दिवशी चीट डे केला तर मग असा रिझल्ट नाही भेटत. तर हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच सांगा. कामाचा आहे, लाईक करायला विसरू नका. तर करून बघा अर्चनाताईसारखं वेट कमी तुम्ही पण. आणि कसं वाटतंय सांगा वेट कमी झाल्यावरती. ते आता
ती अगदी अगदी आनंदात आहेत, अगदी खुश आहेत की त्या बोलतात की मॅम वजन कमी करायचं असतंय पण आम्हाला म्हणजे एवढं माहिती नसतं की काय करायचं काय नाही. ज्या ज्या गोष्टी तुम्ही सांगितल्या आम्हाला एक आयडिया येत गेली की हां मॅमने हे सांगितलंय. पहिले असं काहीच नव्हतं. म्हणून एक आपल्याला काय असतं ना की वजन कमी करताना एक गाईड करणारा पण समोरचा व्यक्ती कोणीतरी असं चांगलं पाहिजे. त्याच्याने आपल्याला उत्साह येतो आणि असं माहिती आहे की आपल्याला या गोष्टीने नुकसान नाही होणार आहे, कारण की आपल्याला समोरच्या व्यक्तीला या गोष्टीचं नॉलेज आहे तर त्यांनी आपल्याला सांगितलं. त्याच्यासाठी तुम्हाला ना क्लास जॉईन केला तर जास्त फायदा भेटू शकतो. जर तुमच्याकडनं या गोष्टी नाही होत आहेत तर करू शकता तुम्ही पण क्लास जॉईन. एनी टाईम मला या दिलेल्या नंबरवरती कॉल करू शकता. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आता हा व्हिडिओ कसा वाटला सांगा. भेटूया तोपर्यंत बाय बाय. स्वस्त मस्त राहायचं, हेल्दी सुंदर फिट्ट दिसायचं.